नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, प्रत्येक वर्षी ह्या कामगारांना मिळणार 10,000 रुपये। तुम्ही टायटल बघून व्हिडिओ तर बघतच असाल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल हा शासनाचा नवीन जी.आर. आलेला आहे, तो कशा पद्धतीने कुठल्या कामगारांना वार्षिक 10,000 रुपये मिळणार याची माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला माहितीला सुरुवात करूया। सन्मान धन योजना अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत। तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत, कोण लाभ घेऊ शकतं, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्मित केला असून या जी.आर. मधून आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत घ्यायचे आहे। तर आर्थिक सहाय्याबाबत शासनाने आज मान्यता दिली आहे। महाराष्ट्र घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अभियान 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विविध केलेली आहे। तरी सध्याची स्थिती शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014 तर दिनांक 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अनिवार्य राबवण्यात आलेले आहे। सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेले महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती। सन्मान धन योजने शासन निर्णय जी.आर. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर सदर योजनेसाठी पात्र नसतील। लाभार्थ्यांनी अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयांना खात्री करून घेण्यात यावी। अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। यामध्ये उपयुक्त अधिनियमाचा कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीयवरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतु लागू राहील याचा उल्लेख करावा। सदर अर्थसहाय्याचे वाटप सन्मान धन योजना जलद गतीने होण्याची दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त कामगार आयुक्त कामगार तसंच सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने ह्या प्रयोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा। वरील कार्यप्रवृत्तीने आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व सन्माननीय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे। तर मित्रांनो, हे होता अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।